हॅलो आणि वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाईज. तर या पोहे खायला संध्याकाळचा नाश्ता पोहे. आज खूप दिवसानंतर आम्ही पोहे बनवलेत, कारण रोजचा आमचा काय ना काय असतोच ना संध्याकाळी खायला. व जास्त करून चहा, मॅडमचा फेवरेट आहे चहा, तर आम्ही जास्त करून चहा प्रेफर करतो. हिच्यामुळे मला प्यायला लागतं. आणि आम्ही बिस्किटा पण होतात, मग टोस्ट होत आहे, मग खारी होते, हे ते असं. मग नंतर कधी कधी कधीतरीच वडापाव असतो, कधीतरीच समोसा असतो, कवचित असतो काय कवचित आम्ही मग पाणीपुरी खायला जातो. पाणीपुरीचा असा विषय आहे, पाणीपुरीचा कधी विषय काढला ना, पाणीपुरी नको ते सतत सतत तेच तेच काय, तसं काय आम्ही रोजच खातो, असं अशी याचं बिहेवियर असतं, असं बिहेवियर असतं. मग आज आज मी विचारलं काय व्हायचं, नको काय. मला माहिती आहे घरी आल्यावर काय भूक लागते 100%. मला बघून तर आणखी भूक लागते. पोहे मी असंच एक या मारला, बोललो का बरं बनव पोहे आज. मला वाटलं नक्की तोंड वाकडे गेल का, बोललं का नको काय पोहे 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 असं मला. पण नक्की आज अचानक बोलली का हा चालेल बनवते या तुम्ही, मी बनवून ठेवते. मी शॉक्ड, मॅडम रॉक. तर आज चक्क आम्ही पोहे खातोय खूप दिवसानंतर. ठीक आहे चला या, आज आम्ही पोहे खातो. आपल्याला जायचं आज मार्केटला. मार्केटवरून कांदे घ्यायचे, बटाटे घ्यायचे, लसूण घ्यायचं. पावसाळ्याचा पूर्ण आपण घेऊन ठेवू. आम्ही जिथे दरवेळेस घेतो ना होलसेल, त्याच्याकडे जाऊ आपण, कारण मार्केटमध्ये बघितलं ना भाव त्याचा जास्त असतो. जास्त आम्ही घेतच नाही ऍक्च्युली, कारण लागत नाही एवढं जास्त आणि खराब होण्यापेक्षा. मग आम्ही 5 किलो पर्यंतच घेतो, जास्त 5 किलो आणि एखाद किलो पर्यंत लसूण, बस दुसरं काही नाही. आणि बटाटे पण एखाद किलोच घेतो. बटाटे पण कधीतरीच आम्ही नॉनव्हेज मध्ये किंवा असं कधी कोणी व्हेज झालं भाजी बनवायची तरच बटाटे करतो. बाकी बटाट्यांचं असं का बटाट्याची उसळ बनवली, बटाट्याची स्पेशल भाजी बनवली असं काहीच नाही. मॅडमला आवडतात बटाटे, पण आम्ही बनवत नाही जास्त, असं आहे. तर चला ठीक आहे, त्याच्यानंतर पण आम्हाला आणखी ठिकाणी जायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवू आम्ही. चला तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो, मग आपण निघू डायरेक्ट मार्केटला. मार्केटला आणि आम्ही इकडे ज्वेलर्सकडे आलो. आम्हाला वेगवेगळे डिझाईन बघायचे आहे. हे डिझाईन आवडले. एवढा सगळं डिझाईन दाखवला दिसला. सिंपल मध्ये बघायचं ना, नाही एवढं येत ना. तर आता आम्ही आलोय कांदे घ्यायला. कांदे, लसूण इथे पूर्ण मार्केटमध्ये यांच्याकडे जरा स्वस्त भेटते असं आम्ही अनुभवलं. किती आहे? 230. आणि हे 220. 10 किलो. 230चे 10 किलो, 220चे 10 किलो. आणि लसूण कसा? मोठा 200. मोठा इथे 200 रुपये. आज तुम्हाला इकडे पूर्ण ना कांदा मार्केट म्हणजे इकडं तुम्ही इकडनं डायरेक्ट शिवाय चौकात जाताना रोड आहे ना, दर्गाच्या इकडनं डायरेक्ट आतमध्ये आले ना का तुम्हाला हा 332 रोड भेटेल. इकडे पूर्ण कांदा स्वस्त तुम्हाला भेटेल. कांदा, लसूण, भेवंडीत कधी आले ना कांदा लसूण इकडे घ्यायला या. आणि यांच्याकडे आम्ही घेतो नेहमी, स्वस्त असते. आता हे तसं बघायला गेलं 23 रुपये. 23 रुपये किलो. ठीक आहे, किती घ्यायचे? 5. ठीक आहे, मोठा आहे ना हा, जास्त मोठा. हा किती कसा आहे? 250. हा 250 रुपये किलो आहे. मोठा कांदा आहे, खूप जास्त मोठा आहे. ठीक आहे. आणि लसूण पण स्वस्त भेटतं यांच्याकडे. घे मग 5 किलो घे छोटा. हे 5 किलो घेतो आम्ही छोटे. आणि लसूण ऑलरेडी आहे ना आपल्याकडे. अर्धा किलो घेऊ मोठावाला अर्धा. आणि बटाटे घे. तर गाईज आम्ही आता 5 किलोवरून 10 किलोवर शिफ्ट झालो. दीक्षा बोलते पावसाळा आलाय तर आपण एकदाच घेऊन टाकू ना 10 किलो. खराब झाले तर तुझी जिम्मेदारी आहे.
हवेत पुढे ठेवशील ना खिडकीत. मग आता आपण बेडरूम मध्ये नाही राहायचं ना, आपण हॉलमध्ये राहायचं ना, कांद्यांना बेडरूम मध्ये ठेवायचा नाही का. 10 किलो घेतले कांदे आपण, शेवटी ऐकतच नाही. ठीक आहे चला, मग आता जाऊ आपण. तर शोभानाकडे टाइम पण आपल्याकडे खूप भरपूर आहे. ठीक आहे चला. तर आता आम्ही आलोय शोभाताईकडे. आम्ही 10 किलो कांदे आम्ही 10 किलो कांदे घेतलेत बघ. अरे 10 किलो कांदे घेतले, राग आला वाटतं आतमध्ये गेले. चला आम्ही अशीच उडती उडती विजिट द्यायला आलेलो. आम्ही लगेच निघू आता. दोन उलटा आहे. चल ताई निघू आम्ही. पाणी घेतला, चहा नको आता. पाणी घेतला, चहा नको आता. निघतो आम्ही आता लगेच. मग खूप दिवसात आलो होतो आम्ही, पण आता निघतो लगेच. अभ्यास वगैरे झालाय ना? चालू आहे का? उद्या परवा मला सुट्टी ट्युशन. आमचे व्लॉग चालू आहे इथे. आम्ही कांदे घेतले. आम्हाला 230 रुपये 10 किलो आहेत. ठीकठाक आहेत. लसूण आम्ही घेतले अर्धा किलो. आम्हाला पण आमचा आधीचा पण आहे ना, म्हणून आम्ही एवढं येते. लाल आहेत काय? लाल आहेत काय? हा लाल. हा आणि याची ड्रॉइंग बघा कसलं आहे. काय नक्की उलटा आहे सरळ आहे असं आहे का? काय नक्की आहे काय असं डोकं? तुझे बाकीचे कुठे आहेत? ताई बोलते तुम्ही आज मला वैताग आला जाम. बरं हो ऍक्सेप्ट पण काय हो बोलते. तुम्ही आलात म्हणून बोलते वैताग आले. तर गाईज आता आम्ही आलो आहोत घरी. आणि आल्या आल्या आम्ही लगेच घेतला खायला. हे बघा इथे दीक्षाला आवडते म्हणून आम्ही तंदुरी घेतले. मस्त दीक्षाची फुल फेवरेट आहे ती, पण रोलॅक्स हॉटेलमधली. तिला फक्त रोलॅक्स हॉटेलचीच लागते. आणि मला आवडते तिथला ट्रिपल फ्राय राईस. मी खाण्याच्या याच्यात ना विसरून गेलो. चांगलं लागतं ना. आणि काय होतं माहिती आहे का, तुम्ही नेहमी बघत असाल का आम्ही हॉटेलमध्ये जातो, आम्ही हॉटेलमध्ये खातो, हॉटेलमध्ये. त्यापेक्षा आम्ही विचार केला का आज हॉटेल म्हणून आणून आपण घरी खाऊ. असं केलं सतत बोलायला नको ना का सतत हॉटेलला जात असं नाही का, म्हणून आम्ही हॉटेलचं घरी घेऊन आलो. असं आम्ही आयडिया केली, ट्रिक केली ना मेंबर. पण सिरियसली मस्त लागतो. एक नंबर टेस्टी आहे ना. ही जी ग्रेव्ही आहे ना मस्त आहे. दीक्षाचा फेवरेट तंदुरी तर भारीच आहे. तंदुरी दीक्षाला रोलेक्सची जाम आवडते. ते बोलते नाही मला कुठली पण बिर्याणी नाही आवडणार, मला कुठल्या पण ठिकाणी दुसरं खाईन मी, पण तंदुरी पाहिजे फक्त रोलेक्सची. तर असं आहे आता. आणि काय झालं माहिती का, झोमॅटोला आम्हाला ऑफर पण असते ना. तर कधी कधी ना मला ऑफर येते, किती पण ऑर्डर असं केलं ना 199च्या वर केला तर 140 रुपये ऑफ. तर ती तंदुरी होती 250ला. मी काय केला, मी झोमॅटोला ऑर्डर केली, 170 रुपयात तंदुरी आली हाफ. आम्ही खालीच थांबलो थोडा वेळ, तो खाली घेऊन आला. आम्ही घरी घेऊन आलो. कशी आयडिया केली, डोका लावायला लागतं. माझ्याकडे डोका आहे का डोका माझा. मग तर चला आता आम्ही खाऊन घेतो मस्त. आम्ही स्प्राईट पण आणलाय, थंडा पण मस्त फ्रीजरमध्ये ठेवू, एकदम कडक थंडा होऊ दे. आजचा बघा कसा मस्त आमचा बेत झाला एकदम. दीक्षा बोलते मला तंदुरी, माझी आज इच्छा आहे तंदुरी खायची. मग मी बोललो का माझी पण इच्छा आली आज ट्रिपल राईस खायची. मग आम्ही दोघांनी एकामेकाला ट्रीट दिली. तिने मला ट्रिपल राईस घेऊन दिला आणि मी तिला तंदुरी घेऊन दिली. जा एन्जॉय कर बोलू जा. तर चला आता आम्ही खाऊन घेतो. खूप भूक पण लागले, काही समोर आला आता भूक नाही लागणार असं होणार नाही का. तर आता आम्ही खाऊन घेतो. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.